नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. विक्रम काकडे यांनी जय पवार यांना दिले 10 कोटींचे कर्ज. निवडणूक प्रतिज्ञापत्रातून धक्कादायक माहिती उघड. धाराशिव जिल्ह्यात मविया आणि महायुतीमध्ये बंडखोरी रोखण्याचं आव्हान. खासदार ओमराजे आणि आमदार राणा पाटलांसमोर आव्हान. अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस. अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज. निवडणूक प्रभारी यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस नेत्यांची बैठक. निवडणुकीची रणनीती ठरली. छत्रपती संभाजीनगरातील महायुतीतील बंडखोरी थांबली. समीर सत्तार आज उमेदवारी घेणार मागं. बंडखोरी रोखण्यात महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाला यश. पिंपरी चिंचवड विषारी दारू कांडातील दारू विक्रेत्याच्या घरावर चालणार बुलडोझर. आरोपीचं घर अनधिकृत. 24 तासात स्वतःहून घर पाडा, अन्यथा बांधकाम जमीनदोस्त करणार. महापालिकेने बजावली नोटीस. पुण्यातील विषारी दारू प्रकरणी आणखी 2 जणांना CID कडून अटक. न्यायालयाने दोघांना 4 दिवसांची सुनावली. पोलीस कोठडी. बारामतीत गुणवडीत अवैध हातभट्ट्यांवर धाड. जमिनीखाली लपवलेला दारू साठा जप्त. खड्ड्यात दडवलेली अवैध दारू उघडकीस. पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई. समृद्धी महामार्गावर 2 कंटेनरची भीषण धडक. दोन्ही वाहनांचा चुराडा. सुदैवाने जीवितहानी टळली. समृद्धीची वाहतूक काही काळ रखडली. बुलढाण्यात पाण्यासाठी महिला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ऑफिसवर धडकल्या. प्रशासनाने याची दखल घेत नागरिकांना पाणी पुरवठा करावा. नागरिकांची मागणी. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामाची रोबोटद्वारा होणार तपासणी. पारदर्शकता आणण्यासाठी पालिकेचा निर्णय. भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.